सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलिकाक्षाय मंगलाय तनोहरि तमेव लग्नं सचिनंत देव ताराबलं चंद्रबलं च दय्य विद्याबलं दैवबलं च दय्य लक्ष्मीपदे ते ध्रुवं स्मरामि. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आपण सगळेजण श्रीकृष्ण परमात्म्याच्या कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि आज तो आनंदाचा दिवस आहे की जसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी विश्वकर्माला पूर्णपणे त्या ठिकाणी संकल्प देऊन झाल्यानंतर निरोप घेतलेला होता आणि तो निरोप घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याच ठिकाणी मूळ द्वारका असेल किंवा प्रभास क्षेत्र असेल अशा अनेक ठिकाणी पूर्णपणे फिरत होते, भ्रमंती करत होते. उद्धवजींना एक एक ठिकाण दाखवत होते, उद्धवजींना एक एक माहिती सांगत होते आणि ती पूर्णपणे भूमी पादाक्रांत करत होते. आणि ती पादाक्रांत करत असताना त्या संपूर्ण भूमीवरती भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे चरण लागले आणि त्यांचे चरण लागल्यामुळे ती पूर्णपणे भूमी पवित्र झाली, पावन झाली. आणि मग या सौराष्ट्र भूमीमध्ये पूर्णपणे आपली नगरी घडत असताना देवांना वाटलं की आता मथुरा येऊन सगळ्यांना बोलवावं आणि मथुरा येऊन सगळ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि सगळ्यांना सांगितलं की आता या नगरीमधनं इकडे या. तिकडे गोकुळामध्ये निरोप पाठवला. गोकुळामधनं सगळ्यांना सांगितलं की अरे आता कृष्ण राजा होणार आहे, त्याची स्वतःची नगरी होणार आहे, त्या नगरीमध्ये तुम्ही सगळ्यांनी प्रवेश करा. गोकुळामधनं लोक जे आहेत की ज्यांना खरोखरी वाटलं की कृष्णाकडे आपण जावं, ती लोक गोकुळामधनं आली. आपल्या गायी वगैरे सगळे घेऊन ते सुद्धा त्या ठिकाणी स्थायी स्वरूपामध्ये राहण्याकरता आले. मथुरेमधनं लोकांनी आपल्या गायी घेतल्या आणि मथुरेमधनं लोक स्थायी राहण्याकरता द्वारकेच्या दिशेने आले. यशोदा त्या ठिकाणी आली, रुक्मिणीला बरोबर घेऊन आली. त्याचबरोबर नंद त्या ठिकाणी आहे, देवकी त्या ठिकाणी आलेली आहे, वासुदेव त्या ठिकाणी आलेले आहेत आणि बलराम दादा या सगळ्यांना घेऊन द्वारकेला कसं जायचं, कुठून जायचं हा सगळा मार्ग सांगत आहेत. सगळ्यांनी जायची यायची व्यवस्था लावलेली आहे आणि आता त्या द्वारकेच्या दिशेने मथुरेमधनं सगळ्यांनी पूर्णपणे प्रस्थान ठेवलेलं आहे. आणि प्रस्थानामध्ये असताना यशोदेनी त्यावेळेला नंदाला सांगितलेलं आहे की या नगरामध्ये जात असताना त्या नगरीचा आता तो राजा होणार आहे आणि तो राजा होत असताना कुठेतरी त्याच्याबरोबर राणी असायला पाहिजे. तर सर्वप्रथम आपण त्याला सांगायचं की तू रुक्मिणीबरोबर विवाह कर आणि विवाह करून झाल्यानंतरच तू या नगरीमध्ये प्रवेश कर. परंतु ते कृष्ण होते, ते सगळ्यांच्या मनातलं जाणत होते. त्यांना माहिती होतं की रुक्मिणीच्या मनात देखील ओढ आहे की आपण कधी विवाह संपन्न होणार. यशोदेच्या मनामध्ये ओढ आहे की कधी कृष्ण विवाह संपन्न होणार. आपल्या सगळ्या वासियांना आपल्याला खुश ठेवायचं आहे आणि ज्यावेळेला एवढ्या मोठ्या नगरीमध्ये आपण प्रवेश करणार आहोत त्यावेळी त्या नगरीचा संपूर्ण कारभार पाहण्याकरता आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये व्यस्त होऊन जाऊ आणि त्यावेळेला आपली काळजी घेण्याकरता कोणीतरी असायला पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी या सगळ्या विचारांना अगदी एकाच बिंदूमध्ये शेवट दिला आणि माधवपुरा नावाचा बीच जो आहे, म्हणजे आज त्या ठिकाणी बीच आहे, त्या माधवपुरा बीचवरती भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपल्या लग्नाचा उत्सव ठेवलेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा विवाह त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. वाटेमध्ये प्रत्येक ठिकाणी मथुरेहून द्वारकेमध्ये येताना थांबे केलेले आहेत, म्हणजे हॉल्टच्या जागा केलेल्या आहेत. तिथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे. तिथे वेगवेगळ्या आचार्यांच्या हस्ते भोजन ठेवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं भोजन जिन्नस त्या ठिकाणी केलेले आहेत. मंडळी आनंदामध्ये त्या सगळ्याचा लाभ घेत घेत पुढे प्रवास करत आहोत आणि असे प्रवास करत असताना आपण सुद्धा त्यांच्याबरोबर प्रवासी बनूया. आज आपण देखील त्यांच्याबरोबर द्वारकेच्या दिशेने जाऊया, जेणेकरून ते माधवपुरा बीचमध्ये आपण जाताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा रुक्मिणीशी ज्यावेळेला विवाह होतोय त्या विवाहाचे कुठेतरी आपण साक्षीदार बनूया. मग त्याप्रमाणे संपूर्ण वराड आलं आणि सौराष्ट्राच्या दिशेने ज्यावेळेला निघालं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा पूर्ण तयारीनिशी त्या ठिकाणी उभे होते आणि संपूर्ण मांडव लग्नाचा घातलेला आहे माधवपुरा बीचवरती आणि संपूर्ण सुंदर लग्नाचा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. प्रत्येकाची वेगवेगळी राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी वधूवरांची जशी व्यवस्था असते तसे वधू पक्षाकडे तर कोणीच नाही आहे, कारण रुक्मिणी माता एकटी आलेली आहे. तर वधूंची पूर्णपणे व्यवस्थेमध्ये यशोदा आणि तिच्या घरच्यांची पूर्ण व्यवस्था केलेली आहे, नंदाची व्यवस्था केलेली आहे. इकडे वरकडे पूर्णपणे देवकी वसुदेव यांची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आलेल्या लोकांची व्यवस्था ही गोकुळेतल्या आणि मथुरेतल्या लोकांचे आता ते द्वारका निवासी होणार आहेत त्यांची व्यवस्था पूर्णपणे केलेली आहे. अशा या पूर्णपणे व्यवस्थेवरती त्या ठिकाणी रुक्मिणी माता प्रगट होते. यशोदा त्या ठिकाणी रुक्मिणीला घेऊन येते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला एक राजाच्या स्वरूपामध्ये आता तो राजा बनणार आहे, त्याची स्वतःची नगरी असणार आहे आणि त्या ठिकाणी आपण आता राणी म्हणून प्रवेश करणार आहोत. त्या पूर्णपणे महलामध्ये त्या दालनामध्ये रुक्मिणी माता प्रवेश करते.
एकनाथ महाराज खूप सुंदर लिहितात की त्यावेळेला इतकं सुंदर तेज रुक्मिणीच्या चेहऱ्यावरती होतं की लक्ष्मीला लाजवेल इतकं सुंदर ते तेज होतं आणि खूप सुंदर रुक्मिणी माता दिसत होती. तिचं पूर्णपणे यथार्थ वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि रुक्मिणी माता आल्यानंतर जे काही तेज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या चेहऱ्यावरती आलेलं होतं ते तेजसुद्धा अप्रतिम सुंदर होतं. समोर बघणाऱ्याला असं वाटत होतं की लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणजे काय असतो, तर हा लक्ष्मीनारायणाचा जोडा असेल. किंबहुना आज लक्ष्मीनारायणसुद्धा बघायला येतील की आमच्यापेक्षा सुंदर जोडा कुणाचा दिसत असेल. दोघंही भावाने एकत्र आलेले होते, दोघांच्या मनामध्ये प्रेम होतं. आणि याचबरोबर रुक्मिणी मातेने केलेली तपश्चर्या भगवान श्रीकृष्ण प्राप्त करण्याकरता त्या तपश्चर्येचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी इतके सुंदर दिसत होते, एवढं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती आलेलं होतं. का तर एका भक्ताने केलेली ती उपासना होती आणि त्या भक्ताला आज आपल्या आयुष्यामध्ये आपली अर्धांगिनी बनवायचं आहे, धर्माने तिच्याबरोबर काही नातं निर्माण करायचं आहे. आणि त्या ठिकाणी नारदांचं आगमन झालं आणि नारदांना आलेलं बघून सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना आनंद झाला. नारदांनी सांगितलं की बाबा या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या आपण यथार्थ मुहूर्त काढू आणि त्या मुहूर्तामध्ये आपण पूर्णपणे विवाह करूया. मग तो मुहूर्त नक्की कुठला साधायचा याबाबत विचारणा झाल्यानंतर त्या ठिकाणी नारदांनी देखील आपल्यासारखी भूमिका पार पाडली. हे संपूर्ण सुंदर वातावरण बघून तो समुद्राचा बीच बघितल्यानंतर नारद म्हणले की या ठिकाणी आपण गोरज मुहूर्त घेऊया. म्हणजे गायी ज्या वेळेला घरी येतात, सूर्य ज्या वेळेला अस्ताला जात असतो, तो सूर्य मावळतीचा मुहूर्त आपण घेऊया आणि त्या गोरज मुहूर्तावरती आपण लग्न सोहळा संपन्न करूया. आता ह्या लग्न सोहळा संपन्न करत असताना छोटासा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की बघा, रामाचा जो वंश आहे ना, हे पूर्णपणे सूर्यवंशी लोक आहेत. म्हणजे राम जो आहे हा सूर्यवंशामध्ये आलेला आहे आणि सूर्यवंशामध्ये सूर्याचं पूर्णपणे महात्म्य आहे, सूर्याचं पूर्णपणे पुण्य आहे. परंतु श्रीकृष्ण परमात्मा हे चंद्रकुळामध्ये जन्माला आलेले आहेत आणि जसे ते सूर्यवंशी आहेत तसे हे चंद्रवंशी राजे आहेत आणि चंद्रवंशी राजे असल्यामुळे त्यांच्यामध्ये चंद्राला महत्त्व आहे. मग अशी वेळ त्या लग्नाची साधायला पाहिजे की ज्याच्यामध्ये चंद्राला मान मिळाला पाहिजे. हे चंद्रवंशी राजे आहेत, ते चंद्रवंशी राजेही सिद्ध झाले पाहिजेत. सूर्यालाही त्या कार्यक्रमाचा अनुभव घेता यायला पाहिजे, अनुराग घेता यायला पाहिजे, त्यालाही त्याच्यामध्ये सहकार्य व्हायला पाहिजे, सहभागी होता यायला पाहिजे. म्हणून हा गोरज मुहूर्त त्यावेळेला साधला गेलेला आहे. आणि समुद्रावरचं सुंदर वातावरण विचार करा, त्या बीचवरती किती सुंदर अशा प्रकारचं रम्य वातावरण त्या ठिकाणी झालं असेल. आणि मग त्या गोरज मुहूर्तावरती पूर्णपणे तयारी सुरू झाली आहे. नारद स्वतः त्या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न करण्याकरता प्रगट झालेले आहेत. वेगवेगळ्या मंगलाष्टका म्हणत आहेत, सर्व देव वर्णपुष्प वर्षाव करत आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज विवाह करत आहेत, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज विवाहबद्ध होत आहेत. ज्या वेळेला आपण माधवपुरा बीचवरती जातो ना, त्या बीचवरती आजसुद्धा गेल्यानंतर इतकं काही सुंदर वाटतं. तिथला समुद्र खूप सुंदर आहे, निळा असा शार समुद्र तिथला आहे. तो निळा समुद्र बघून, तो स्वच्छ समुद्र बघून त्यावेळेला ऊन जरी असलं तरी असं वाटतं की खरंच इथे नाचावं, जिथे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा विवाह संपन्न सोहळा झालेला आहे. ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची मिरवणूक आलेली होती, ज्या ठिकाणी त्यांचं वराड आलेलं होतं. आज संपूर्ण त्या ठिकाणी समुद्राचा बीच आहे, परंतु त्या बीचवरती आनंद घेत असताना अतिशय सुंदर असं वातावरण त्या ठिकाणी आजही असतं. आणि आजही कुठेतरी वाटतं की तो समुद्र आजसुद्धा त्या लग्न सोहळ्याच्या आनंदामध्ये उसळलेला आहे. मग त्या समुद्राचा आस्वाद घेत एक एक लग्नामधले विधी पार पाडत भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला. आणि विवाह सोहळा संपन्न करून झाल्याच्या नंतर त्यावेळेला यशोदा विचारते की आता श्रीकृष्ण परमात्म्याचं लग्न झालं, हे लग्न त्याचं झालेलं असताना मग माझ्या सुभद्राचा विवाह कधी होणार आणि कृष्णा माझा बलराम लग्न करणार की नाही. त्याच्यावरती भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की लवकरच या द्वारका नगरीमध्ये आपण आलेलो आहोत आणि या द्वारका नगरीमध्ये आल्यानंतर आपल्याला या सगळ्यांचे विवाह सोहळे संपन्न करायचे आहेत. यशोदे, आपण तिकडे होतो त्यावेळेला मी राजा नव्हतो, पण आता मी द्वारकाधीश होणार आहे, आता मी राजा होणार आहे आणि मी राजा झाल्यानंतर माझ्या बहिणीचा विवाह सोहळा संपन्न करणार आहे. मी राजा झाल्यानंतर बलरामाचं लग्न करणार आहे. बलराम तेवढे काही खुश नव्हते त्यांच्या विवाहाच्या बाबतीमध्ये, परंतु सुभद्राच्या लग्नामुळे त्यांना मोठा आनंद होता की नाही, सुभद्राचं लग्न करायचं. आणि आता बलरामसुद्धा राजे आहेत बरं का, की द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्मा जरी असले तरी द्वारकेचा सर्व खजाना, द्वारकेच्या सगळ्या चाव्या, द्वारकेवरती सगळी हुकूमत ही माझी असणार आहे का, तर त्या भगवान श्रीकृष्ण परमात्माचा मी मोठा भाऊ असणार आहे. या कुठे रुबावामध्ये त्या ठिकाणी बलराम होते. या सगळ्या कार्यक्रमामध्ये, या सगळ्या सोहळ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याबरोबर कोणी मिरवलं असेल तर ते उद्धवजी मिरवले. कारण लग्नामध्ये मुलाच्या वडिलांपेक्षा किंवा मुलाच्या भावापेक्षा
मिरवले जातात ते मुलाचे मित्र, आणि त्याप्रमाणे मुलाचे मित्र म्हणून त्या ठिकाणी उद्धवजी मिरवले गेले. उद्धवजींना आज खूप आनंद झाला आणि उद्धवजींना पहिल्यांदा विवाह सोहळा बघायला मिळाला. तो विवाह बघून उद्धवजींना मोठ्या प्रमाणामध्ये आनंद झाला आणि या विवाहाचे आपण सहभागी बनलो, याची देही याची डोळा तो आपल्याला बघायला मिळाला, आपल्याला ते ठिकाणी मिरवायला मिळालं. यामध्ये उद्धवजी खूप म्हणजे खूप स्वतःला महान समजत होते. आणि मग महान समजत असताना प्रत्येक ठिकाणी हा विचार भगवान श्रीकृष्णांच्या मनात कुठनं आला, का ते तिकडनं निघून आले, या सगळ्या गोष्टीवरती लोक चर्चा करत होते. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रत्येकाला सांगत होते की या सगळ्या पाठीमागे उद्धव आहेत बरं का, हे सगळं उद्धवांनी ठरवलंय. अरे एवढी सुंदर जागा कोणी ठरवली की भगवान सांगायची उद्धवांनी ठरवली. अरे इतकं सुंदर मंडप वगैरे सगळी कोणी व्यवस्था बघितली, उद्धवांनी बघितली. अरे येताना आमची सगळी एवढी छान व्यवस्था कोणी बघितली, तर उद्धवांनी बघितली. म्हणजे देवाच्या संगतीमध्ये असल्यानंतर काय परिणाम होतो ते उद्धवजी आपल्याला सांगतायत की केलंय सगळं देवानी आणि नाव प्रत्येक ठिकाणी माझं होतंय. करते हो सब तुम्ही, नाम मेरा हो रहा है, कन्हैया तेरी कृपा से मेरा काम हो रहा है. ज्यावेळेला भगवान श्रीकृष्णांच्या संगतीमध्ये आपण असू त्यावेळेला असे किती विवाह सोहळे पार पडतील, कृष्णच सगळं करत असतील, परंतु नाव मात्र आमचं होईल. हीच आपण या ठिकाणी माधवपुरा बीचवरती शिकवण घेतली पाहिजे. ही शिकवण आपण आपल्या हृदयामध्ये उतरवून घेतली पाहिजे आणि आपण सुद्धा आपल्या मित्राच्या लग्नामध्ये उद्धवजींसारखं मिरवलं पाहिजे. परंतु ते मिरवण्याकरता खरोखरी श्रीकृष्ण परमात्म्याला जसा योग्य वेळी चिंतन करून सल्ला दिला तसा सल्ला देण्याची आमच्यामध्ये कुठेतरी मनोवृत्ती असायला पाहिजे. आमच्याकडे कुठेतरी विचारांमध्ये तेवढी सखोलता असायला पाहिजे. मग त्या सखोलतेकरता चिंतन करूया, उद्धवजींचा कुठेतरी विचार घेऊया आणि भगवान श्रीकृष्णांची संगती करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.